मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय। मंत्री उदय सामंत यांना हा जी.आर. मिळालेला आहे। गजेंद्र शेखावत यांनी जी.आर. सामंत यांना दिलेला आहे। केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी उदय सामंत यांच्याकडे हा जी.आर. सुपूर्द केलेला आहे आणि काही वेळामध्ये उदय सामंत यांची दिल्लीमध्ये पत्रकार परिषद होणार आहे। उदय सामंतांना हा जी.आर. प्राप्त झालेला आहे। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतचा हा जी.आर. आहे। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। कृष्णात, अतिशय आनंदाची बातमी, आता हा जी.आर. सुद्धा मंत्र्यांना मिळालेला आहे। उदय सामंत या संदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत। काय नेमके तपशील मिळतात? गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र सरकार त्याचबरोबर मराठी भाषेवर प्रेम करणारे सर्व मराठी जन या क्षणाची वाट पाहत होते आणि अखेर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालेलं आहे। केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी आज दिल्ली येथे उदय सामंत यांच्याकडे हा जी.आर. सुपूर्द केलेला आहे। केंद्र सरकारनं त्या निवडणुकीच्या अगोदरच मराठी भाषेला दर्जा देण्याचं कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मंजूर केला होता आणि त्यानंतर आता हा जी.आर. म्हणजे प्रत्यक्ष अंमलबजावणीला जो सुरुवात आहे ती होऊ शकते आणि मराठी भाषा संवर्धनासाठी केंद्राची आर्थिक मदत देखील मिळण्याचा मार्ग आता यामुळे मोकळा होणार आहे। अगदी कृष्णात, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तेव्हा काही वेळामध्ये आता उदय सामंत या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये निश्चितच माध्यमांसमोर सांगतील। हा जी.आर. प्राप्त झालेला आहे आणि हा जी.आर. मिळाल्यानंतर नेमके काय काय बदल होणार आहेत हे सुद्धा कळणार आहे। निश्चितच मराठी भाषकांना या आनंद आहे। भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे, त्यामुळे निश्चितच मराठी भाषा आता जागतिक भाषा सुद्धा होणार आहे। अनेक देशांमध्ये यासाठी काही अध्ययन केंद्र सुद्धा तयार होतील आणि या संदर्भात सगळ्यात सविस्तर माहिती आता उदय सामंत देतील। या संदर्भातला जी.आर. त्यांच्या हातामध्ये आता मिळालेले आहेत आणि त्याचीच ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय।